अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली। हत्या करत असताना संतोष अण्णा पाणी मागत होते, मला पाणी द्या, पण त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही। त्यांच्या म्हणजे धनंजय मुंडे हा ओरिजिनल गुंडाच आहे, त्याच्यावर मी भरपूर केसेस आहे, 307चे गुन्हे माझ्याकडे आजही त्याची कॉपी आहे। तर त्याच्यात आमची अशी मागणी आहे, संतोष भाई देशमुखच्या ऐवजी आता त्यांना जर खरंच जर न्याय द्यायचा असेल त्यांच्या घराला, तर बीडमधली गुन्हेगारी संपवायची असेल तर धनंजय देशमुख यांना आहे ना विधान परिषदेवर घ्यावं। या गृहमंत्र्यांनी त्यांना तात्काळ फाशी द्यावी, कायद्यात बदल करावा। आपल्या इथं कायद्यात खूप पळवाट आहे, त्याच्यामुळे हे असे गुन्हे वारंवार घडत असतात। फास्ट्रॅक कोर्टात फक्त खटला चालू फाशीची शिक्षा फक्त जाहीर न करता फाशीची शिक्षा सुद्धा ही फास्ट्रॅक प्रमाणे झाली पाहिजे। कोपरगाव शहरात आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निगृण हत्येच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे आयोजन सर्वपक्षीय सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे। आंदोलनाचे नेतृत्व भरत मोरे, अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी केले। त्यांनी प्रशासनाला ठाम शब्दात इशारा दिला की जोपर्यंत या हत्येच्या आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। सर्व पक्षीय व सर्व धर्मीय नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला। आंदोलन शांततेत पार पडले असले तरी संतप्त नागरिकांनी सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। इतकी अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली। हत्या करत असताना संतोष अण्णा पाणी मागत होते, मला पाणी द्या, पण त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही। त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या अंगावर त्यांनी लघवी केली। मनुष्य जातीला काळीमा फासणारा हा प्रकार घडला। त्याच्यानंतर माझ्या मुलीसाठी किमान मला जिवंत ठेवा, माझे हातपाय तोडले तरी चालतील, पण मला जिवंत ठेवा माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलासाठी। एकदम शब्द सुद्धा आता वोटात येत नाहीये। अशा प्रकारे अमानुषपणे संतोष अण्णांची हत्या झाली, त्यासाठी या धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं पाहिजे। जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडून आणि जे आरोपी आता ताब्यात आहेत, वाल्मिक कराड सारखा तो हरामखोर, त्यांनी किती खून केलेत, किती बळी घेतलेत, किती तरुण मुलींना उचलून त्यांच्यावर अत्याचार केलेत आणि त्यांना जिवंत पुरल्या गेलं, हे सगळं बाहेर आलं पाहिजे। त्यासाठी यांना फास्ट ट्रॅक चालून यांच्याकडून सगळा सुगावा घेऊन यांना त्वरित फाशी दिली पाहिजे। आणि विनंती, आमचा आत्मक्लेश आंदोलनाचा हेतूच आहे धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं। सहआरोपी केल्यानंतर त्यांची आमदारकी जाईल आणि त्यांना कधीही त्यांना उमेदवारी पक्षाने देऊ नये, कारण असे हरामखोर लोक जे जातीयवाद करून एक समाज नष्ट करण्याच्या मागे जर असतील, त्यांचा कुळ संपवण्याच्या मागे जर असतील, तर अशा प्रवृत्तीच्या, अशा राक्षस वृत्तीच्या माणसांना या समाजात, या धर्तीवर राहण्याचा अधिकार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। जय जिजाऊ, जय शिवराय। मसाजोगला संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली, त्या हत्येमधले जे आरोपी, जे 7-8 आरोपी आणि त्यांच्यातला तो एक मुखिया, आता सध्या त्याचं मंत्रिपद काढून घेतलेले तो धनंजय मुंडे। धनंजय मुंडेच्या बाबतीतले 2007चा FIRची कॉपी माझ्याकडे आलेली। धनंजय मुंडे हा ओरिजिनल गुंडाच आहे, त्याच्यावर मी भरपूर केसेस आहे, 307चे गुन्हे माझ्याकडे आजही त्याची कॉपी आहे। मी पत्रकाराला ही कॉपी दाखवतो, लागलं तर तुम्हाला पण देतो। त्याच्यात धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि अजून इतर काही साथीदार आहे, हे असे लोक याच्यामध्ये। आणि हे यांच्याकडे फक्त एवढेच आहे, 307, 302, बलात्कार, अमुक दम एवढे गुन्हे करणारे फक्त, बाकी किरकोळ गुन्ह्याला एक हात नव्हते। हे डायरेक्ट तो वाल्मिक कराड म्हणायचा फोनवर, हे माझा माणूस हे सोडून दे, ही भाषा होती। म्हणजे हे चाललं काय बीडमध्ये? तर आमचं एकच म्हणणं आहे, हे जे आता मध्ये आहे ना, यांना सोडू नका, यांना फासावर लटकवा। आणि 302 मध्ये ना धनंजय मुंडेला पण घ्या पहिले, याला पण सोडू नका। सगळ्यात मोठा गुंडा जर असेल तर धनंजय मुंडे, आणि त्याच्याबरोबर तो वाल्मिक कराड आणि इतर ते बाकीचे, यांना सगळ्यांना फासावर लटकवा, ठेवू नका। हे असे मंत्री आमदार हे काही कामाचे नाही। एवढंच बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज
सर्व धर्मीय सर्व पक्षीय कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाजातर्फे सर्वजण आम्ही इथं आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेलो आहे. मान्य कैलासवासी संतोष अण्णा देशमुख हे भाजपचे होते, भाजपचे बूथ प्रमुख होते. जर संतोष अण्णा देशमुख यांना खरंच जर सरकारला न्याय द्यायचा असेल तर माझे मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती आहे का ते कार्यक्षम मुख्यमंत्री आहे, सर्व आहे, एकतर्फी हिंदुत्ववादी सरकार आहे. एका ठरवलं तर एका दिवसात एका रात्रीत नोटबंदी होती, एका रात्रीत 370 येतो, एका रात्रीत सगळे कायदे बदलले जातात. तर तसं आता येणाऱ्या विधान परिषदेवर जे जागा घेऊ राहिले तर त्याच्यात आमची अशी मागणी आहे, संतोष भाई देशमुखच्या ऐवजी आता त्यांना जर खरंच जर न्याय द्यायचा असेल त्यांच्या घराला, जर हे बीडमधली गुन्हेगारी संपवायची असेल तर धनंजय देशमुख यांना आहे ना विधान परिषदेवर घ्यावं आणि त्यांचं घराचं काय म्हणतात पुनर्वसन तर होऊ शकत नाही. की जो मनुष्य गेलेला आहे, आज जर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनंतर जर जी निर्गुणपणे जी हत्या झाली असेल तर ती संतोष देशमुख यांची झालेली. मनुष्याला काळिंबा भासणारी म्हणजे मला लाज वाटणारी ही घटना घडलेली. तर त्यामुळं आमची जर अशी मागणी फडणवीस साहेबांना का त्यांनी धनंजय देशमुख यांना विधान परिषदेवर घ्यावं अशी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही सगळ्यांच्या वतीने मागणी करतो व देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेल. आणि बीडमध्ये जर अत्याचार जर थांबवायचा असेल तर तिथं मराठा समाजाला त्यांनी न्याय द्यावा. कोपरगाव येथे सकल मराठा समाजातर्फे व सर्व पक्षीय सर्व धर्मीय आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम मी कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने या आत्मक्लेश आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. खरं सांगायचं, संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती इतकी निर्घुण हत्या होती की त्यांना मारताना यांनी जेवढे राक्षसी एक रुद्र अवतार यांना जसा संचारला होता असं त्यांच्या फोटोतून तरी दिसून येत आहे. माझी विनंती राहील का आजपर्यंत त्याबद्दल सर्वांनी काही माहिती दिलेली आहे, इथल्या कार्यकर्त्यांनी पण सगळं सांगितलेलं आहे. परंतु मला जी मागणी एवढीच राहील का फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला जरी चालू असला आणि तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांना फाशीची शिक्षा झाली, पण कोऑपरेटिव्ह प्रकरणात काय झालं, गेल्या 5 वर्ष झाले फाशीची शिक्षा जाहीर झालेली परंतु त्यांना अजून फाशी देण्यात आलेली नाही. तर फास्ट ट्रॅक कोर्टात फक्त खटला चालून फाशीची शिक्षा फक्त जाहीर न करता फाशीची शिक्षा सुद्धा ही फास्ट ट्रॅकप्रमाणे झाली पाहिजे. जर शिक्षा जाहीर झाली तर आता स्वप्नाताई म्हटले की शिक्षा झाली त्याला 5 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही दिला, कारण परत ते अपील हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार, हे करत बसण्यापेक्षा एकदा सिद्ध झालं त्यांना जागेवर फाशी दिली पाहिजे. अशा आरामखोरांना जर जागेवर फाशी दिली तर पुन्हा असं कृत्य करण्याचं कुणी डेअरिंग करणार नाही. मी कोपरगाव शहर वासियांतर्फे जाहीर निषेध करतो. कोपरगाव शहर मुस्लिम समाज संतोष देशमुख यांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सर्वपक्षीय सर्वधर्मीय आत्मक्लेश आंदोलन कोपरगाव शहरात मस्साजोग या ठिकाणी सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्यांना न्याय मिळावा यासाठी आत्मक्लेश आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहे, त्यांचा निषेध करत आहे. आता ह्या घटनेची सगळी माहिती आपण रोज न्यूज चॅनलला ऐकतो, सोशल मीडियावर पाहतो, त्याच्यामुळं सगळ्यांनाच सर्व हकीकत माहिती आहे. आरोपी कोण आहे ते पण निष्पन्न झालेले. तर हे सगळं असताना गृहमंत्री काही झोपा घेत आहे का? तर ह्या गृहमंत्र्यांनी त्यांना तात्काळ फाशी द्यावी, कायद्यात बदल करावा. आपल्या इथं कायद्यात खूप पळवाट आहे, त्याच्यामुळे असे गुन्हे वारंवार घडत असतात. जर सगळे माहिती झालेले मंत्रिपदाचा जर तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला त्याच वेळेला त्याची आमदारकीसुद्धा काढून घ्यायला पाहिजे होती. त्यांना आरोपी करून वाल्मिक कराड असेल, बाकीचे त्यांचे जे साथीदार असतील आणि त्यांचा मेन मुखिया म्हणजे धनंजय मुंडे, त्यांच्या जीवावर हे सगळे जण दहशत गाजवतं. तिथं धनंजय मुंडे हा मेन आरोपी करावा त्याला. आणि सगळ्यात आधी तर धनंजय मुंडेला मी तर म्हणून फाशी द्यायला पाहिजे का त्यांना इलेक्शन लढवायला थांबवून हे करा हे मी म्हणणार नाही. ते कुठल्या समाजाविषयी आम्हाला द्वेष नाही आहे. एक माणूस म्हणून ते जेव्हा आमदारकीची शपथ घेता किंवा मंत्रिपदाची शपथ घेता त्यावेळेला ते सांगता का कोणाविषयी ममत्व भाव आकस आम्ही बाळगणार नाही. या खोट्या शपथा घेता
अशा खोट्या लोकांना तात्काळ कायद्यात बदल करून लवकरात लवकर फाशी द्यायला पाहिजे. त्यांच्याच सरकारमधले मंत्री म्हणते का 5 दिवसाच्या आत फाशी द्यायला पाहिजे. मी तर म्हणाल ते निष्पन्न झाले ना 5 मिनिटाच्या आत फाशी द्या. परत असा गुन्हा करायची कोणी हिंमत करणार नाही. या सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.